पाचवा गणपती. चिंतामणी. थेऊर गावात भीमा, मुळा, मुठा या 3 नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे. या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते असा विश्वास आहे. या मंदिराशी संबंधित अशी आख्यायिका देखील आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचेच अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली. प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती होते. राजाला मुलबाळ नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषींच्या आज्ञेवरून राजा राणींनी वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे गुणवंतीला मुलगा झाला. त्याचे नाव गणासूर असे ठेवले. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींकडे चिंतामणी हा मणी होता. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासुराला ते रत्न हवे होते, पण कपिल मुनींनी ते देण्यास नकार दिला. गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले. त्यांनी देवीला सर्व हकीकत सांगितली आणि देवींनी ऋषींना गणपतीची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. श्री गणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले. श्री गणेशाने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले. ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेव्हापासूनच कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असेही म्हणतात. चिंतामणी गणेश हे पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव पेशवे हे याच मंदिरात त्यांच्या अखेरच्या दिवसात वास्तव्यास होते आणि त्यांनी त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले. त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळा मुठा नदीतून 2 वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्यांना सिद्धी प्रदान करून दिली. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य YouTube चॅनलला. धन्यवाद.